आय एम सॉरी. मी तुमच्या बरोबर काही शेअर करू इच्छित नाही. प्लीज तुम्ही यांना काही सांगू नका. दे आर नॉट वर्थ इट. काका प्लीज प्लीज तू माझं ऐक. ऐक, शपथ आहे तुला. श्री काका काहीही सांगायचं नाही. आधी तरी कुठे तुला हे सांगावंसं वाटलं होतं रे? ती म्हणेल ती पूर्व दिशा, असंच चाललंय ना तुझं. कंटिन्यू कर. आणि तिच्या आजाराची रडगाणी आता आम्हाला सांगू नकोस, कारण ती आम्हाला खरीच वाटतात. तिला डिवोर्स हवा होता, तू दिलास. तिला नको होता, तू मागे घेतलास. तिला डिवोर्स नको होता. तिनं कधीच डिवोर्स मागितला नव्हता किंवा पोडकी मागितली नव्हती. हे सगळं तिच्या आईने केलं होतं. हे कोणी सांगितलं? तिनेच ना. आणि तू ठेवलास लगेच विश्वास. हे तिच्या आईनं सांगितले मला स्वतः. अगं ही त्यांची मिलीभगत आहे सगळी. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करते. बघितलं साईची, कळलं तुला? मला यांना का सांगायचं नाहीये, कळलं तुला? अरे मी पण कुठे म्हणतेय मला सांग म्हणून. पण मला तुम्हाला काही सांगायचं नाहीच आहे आता. आज नाही आणि यापुढे कधीच नाही. काहीच नाही. हे बघ, तुला जे म्हणायचे ते म्हण. मी तिला कधीही माफ करणार नाही. मग आता काय शिक्षा करणार आहेस तिला? आम्ही काय शिक्षा करणार रे? ती अशी थर्ड क्लास मुलगी आमच्या घरात सून म्हणून येणं ही आम्हालाच खरी तर शिक्षा आहे. गरज नाहीये काहीच स्वतःला शिक्षा करून घेण्याची. सून म्हणून त्या थर्ड क्लास मुलीला तुम्ही नाकारत असाल ना, तर मग त्याच थर्ड क्लास मुलीच्या थर्ड क्लास नवऱ्याला आधी मुलगा म्हणून नाकारावं लागेल तुम्हाला. श्री, कारण ती कितीही थर्ड क्लास, कितीही डाऊन मार्केट, कितीही बुरसटलेली, कितीही तेलकट असली ना, तरीही माझं प्रेम आहे तिच्यावर. कारण ती बायको आहे माझी. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ती आत्ता ना श्री शांत हो, तू शांत हो. हे बघ, कुणाला काही सांगत बसू नकोस तू. आणि हिच्याशी तर काही बोलण्यातच अर्थ नाहीये. बघितलंस केवढा तिरस्कार आहे यांच्या मनात तिच्याविषयी. आणि तिचा तिरस्कार म्हणजे माझ्या निवडीचा तिरस्कार करते ती. माझं प्रेम नाकारते ती. दिव्या, तू आपलं नातं किती डॅमेज केलंयस कळतंय तुला? रिपेअर होण्या पलीकडे डॅमेज केलंयस तू, जाणवतंय तुला? काय गरज होती ग? काय मिळवलंस तू?